मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही त्रिमूर्ती चांगलं काम करते आहे। त्यामुळे अजित पवारांची महायुतीत कोंडी होते हे म्हणणं चुकीचं आहे। येत्या काही दिवसात राज्याचं बजेट हे अजित पवारच मांडणार आहेत। लोकसभा निवडणुकीत आम्ही संविधानाचा मुद्दा जनतेसमोर व्यवस्थित मांडू शकलो नाही, तर विरोधकांनी याचं भांडवल केल्याचं मत देखील चंद्रकांत दादा पाटील यांनी अमरावतीत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं। कोंडी होते का महायुतीत? कारण असं नाही, आता बजेट ते मांडणार आहेत। बजेट लिहिण्याचं काम खूप जोरात चाललं आहे। खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार करून ते काही नवीन नवीन योजना आणत आहेत आणि त्यामुळे कोंडी होत असती तर ते म्हणाले असते की मी बजेट मांडत नाही म्हणून। शरद पवार त्यांची कोंडी बिंडी काही होत नाही। खूप चांगल्या वातावरणामध्ये ही जी आमची त्रिमूर्ती आहे, एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा, ही त्रिमूर्ती अतिशय चांगल्या वातावरणात काम करते। त्रिमूर्ती कुठे कमी पडली लोकसभेत सर? असं आहे काय की विश्लेषण झालंय? कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलं नसतं। इंदिरा